हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिया थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 106वी गोष्ट आता आज आपण ऐकूया. ही गोष्ट आहे गोविंदकुंड आणि पूछरी, म्हणजे काही दिवस गोविंदकुंड आणि काही दिवस पूछरी ह्या भागामध्ये राहणाऱ्या श्री चैतन्यदास बाबाजी यांची. चैतन्यदास बाबाजींचा जन्म खरं तर उडीसा प्रांतातील बालेश्वरीय जिल्ह्यामध्ये झाला आणि ते अगदी छोटे म्हणजे कुमारावस्थेमध्ये होते त्यावेळेलाच ते व्रजभूमीला निघून आले. त्यामुळं तसं त्यांच्या बाकी आई वडील किंवा हे अशी काही माहिती आपल्याला नाही आहे. व्रजभूमीमध्ये आल्यावरती छाता ह्या तालुक्यातल्या भदावल या गावामध्ये ते राहू लागले. तिथे अद्वैत वंशाचे एक गोस्वामी राहत असत. त्यांच्याकडून प्राथमिक दीक्षा घेऊन ते भजन साधन करू लागले. मग काही दिवसांनी गोवर्धन येथील श्री पुजारी बाबाजी महाराज यांच्याकडून वैराग्य वेश त्यांनी ग्रहण केला. त्याच्यानंतर गोविंद कुंडावरचा जो गोघा नावाचा एक घाट आहे तिथे एका झोपडीमध्ये ते राहू लागले. त्यांची नियमनिष्ठा अत्यंत प्रबल होती. म्हणजे नियम आपण जे केले ते पूर्ण झालेच पाहिजेत असा त्यांचा अगदी अट्टहास असे. एखाद्या वेळेस समजा तब्येत बरी नसेल किंवा अन्य काही कारणांनी जर आपला साधनेचा नियम पूर्ण करू शकलो नाही तर आपल्या ओम मालती आई सांगतात त्याप्रमाणे ते आहार घेत नसत. आणि मग काही काही वेळेला असे पाठोपाठ बरेच दिवस सुद्धा निराहार असे त्यांचे जात असत. वैराग्य विषयी तर त्यांचा इतका आग्रह होता की ते पाय पसरून झोपत नसत. म्हणजे पाय पसरून झोपणं म्हणजे ऐशाराम अशी ह्या साधू लोकांची कल्पना असते जी आपल्याला समजूच शकत नाही. त्यामुळे ते तसे कधीही झोपत नसत. मधुकरीमध्ये जी काय रुखी रोटी मिळते त्याच्याशिवाय ते काहीही खात नसत. जर भोजनाचं कुठे आमंत्रण आलं तर तिथे कधीही जात नसत, कारण तिथे चांगलं चुंगलं मिष्टान्न हे असतं आणि ते खाण्याचा आग्रह केला जातो. त्यामुळं ते खायचं नाही असा त्यांचा नुसता नियम नव्हता, तर त्यांच्या जिव्हेलाच स्वाद नावाचाही गोष्टच कधी माहिती नव्हती. जेवायचं म्हणजे काय तर पोट भरण्यासाठी जेवायचं, खायचं. त्यांचे एक शिष्य होते श्री माधवदास बाबाजी, तर ते मधुकरीला जात असत. त्यांना कुठून तरी एकदा मालपुव्याचा चुरा मिळालेला होता. तर आपल्या ह्या सद्गुरूंना त्यांनी अगदी आग्रहाने तो खायला लावला. आता शिष्याचा इतका प्रेमाचा आग्रह होता तो त्यांना काही टाळता आला नाही, त्यामुळं तो त्यांनी खाल्ला. आता खाल्ला तर खाऊन तर घेतला त्यांनी, पण त्याच्यानंतर ते इतके आत्मग्लानीमध्ये बुडाले आणि त्यांना असा पश्चाताप झाला की जसं काही त्यांच्या हातून अगदी जघन्य अपराध झालेला आहे. त्यांची ही अशी अवस्था पाहिल्यानंतर माधवदास बाबाजींनाही खूप वाईट वाटलं आणि आता पुन्हा आपल्या गुरूंना असा आग्रह कधीही करायचा नाही असा त्यांनी निश्चय केला. हे श्री चैतन्यदास बाबाजी मनाने जितके सुंदर होते, त्यांचं अंतरंग जितकं आकर्षक होतं तितकंच त्यांचं बाह्य स्वरूप ही सुंदर आणि आकर्षक होतं. त्यांच्या भजनाची जेवढी ख्याती होती, म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची जेवढी ख्याती होती तेवढीच ख्याती त्यांच्या रंगरूपाची सुद्धा होती. काही लोक तर त्यांच्या रूपाची प्रशंसा ऐकून केवळ त्यांना पाहण्यासाठी सुद्धा त्यांचं दर्शन करायला येत असत. खरं तर एक कौपीन, एक फाटका तुटका जुना असा बहिर्वास एवढाच त्यांचा पोशाख असे, पण त्याच्यामध्ये त्यांचं जे निसर्गदत्त रूप होतं ते असं काही चमकत असे की जसं काही चिंधीमध्ये बांधलेलं रत्न असावं. त्यांच्या भजनाचा आवेश म्हणजे त्यांची भजनामधली गोडी आणि मग्नता ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली होती. एकदा तर असं झालं की
आपला जो काही एक नियम असतो, म्हणजे कार्तिक महिना होता तेव्हा आणि कार्तिक महिन्यातला नियम करण्यासाठी ते जे बसले आणि त्याच्यानंतर त्यांनी भजन सुरू केलं. त्याच्या भजनामध्ये ते इतके तल्लीन झाले, की 5 दिवस अखंड ते एका आसनावरती बसून भजन करत होते आणि त्यांना कळलंच नाही 5 दिवस झालेत, उलटून गेलेत ते. त्यांच्या ह्या अशा एकनिष्ठ भजनामुळे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांना गोविंद कुंडामध्ये एका दिव्य प्रकाशाच्या आवरणामध्ये प्रत्यक्ष गोविंदजींचं दर्शन झालं. आणि ते दर्शन इतकं विलोभनीय होतं, की त्यांना भावावेश चढला आणि त्या भावावेशामध्ये ते कुंडामध्ये धावत जाऊन पडले. त्याच वेळेला एक बाबाजी तिकडे अंघोळीला आलेले होते. त्यांनी त्यांना मूर्छित अवस्थेमध्ये बाहेर काढलं आणि त्यांना उपचार करून वाचवलं. गोविंद कुंडाच्या ह्या गोगा घाटावरती जिथे हे राहत होते, तिथे स्त्रिया स्नान करायला येत असत. आता हे तसे तरुण वयात आलेले असल्यामुळे त्यांना भजनामध्ये त्यांचा विक्षेप वाटू लागला. म्हणून मग राधाकुंड सोडून ते पुछरी इथे राहायला गेले. पुछरी येथे प्रसिद्ध राघव गुफा आहे आणि त्याच्या जवळच्या एका गुहेमध्ये राहून रामकृष्ण पंडित बाबाजी प्रसिद्ध ते भजन करत असत. आता हे सुद्धा तिथे जाऊन एका गुहेमध्ये राहून भजन करू लागले. या दोन्ही बाबाजींची चांगली गट्टी जमली. हे दोघेही बाबाजी आपापल्या गुहेमध्ये सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत भजन साधना करत आणि मग संध्याकाळी जोडीने दोघं जण एकत्र मधुकरीला जतीपुरा ह्या गावामध्ये जात असत. असे जे निष्ठावंत असे महात्मा असतात, त्यांना सिद्धी त्यांची पाठलाग करत असतात. जसं काही त्यांना कधी एकदा त्यांची सेवा करण्याची संधी मिळते ह्याची त्या सिद्धी वाट पाहत तिष्ठत उभ्या असतात. आता ह्या सिद्धींच्या परिणाम स्वरूप असेल किंवा एखाद्या वेळेस दैवशक्ती त्यांची परीक्षा घेण्याची इच्छा घेत असेल, म्हणजे दैवी शक्तीला या चैतन्यदास बाबाजींची परीक्षा घ्यायची असेल म्हणून. पण त्यांच्या छतावरती गुहेच्या छताच्या वरती त्यांना एक पारसमणी मिळाला. तो पारसमणी त्यांनी पंडित बाबांना दाखवला. पंडित बाबांनी त्यांना सांगितलं, की जंगलामधील एखाद्या झाडाच्या खाली तो चांगला खोल खड्डा खणून पुरून टाक आणि पुन्हा त्या जागेकडं बघू सुद्धा नकोस. चैतन्यदास बाबाजींनी पंडित बाबांच्या आदेशाप्रमाणेच एका पिंपळाच्या झाडाखाली खड्डा खणून त्यात तो पारसमणी गुपचूप पुरून टाकला आणि पुन्हा त्याच्याकडे कधी त्यांनी डुंकूनही बघितलं नाही. चैतन्यदास बाबाजी स्वभावाने अतिशय सरळ होते. त्यांना सिद्धी प्राप्त होत्या आणि त्या सिद्धींच्या ह्यांनी असेल किंवा कसंही असेल, त्यांना म्हणजे काय व्हायचं, की एखाद्याला पाहिलं, की त्याच्या आयुष्यातल्या पूर्वीच्या आणि भूतकाळातल्या आणि भविष्यातल्या काही घटना त्यांना आपोआपच दिसायच्या. आणि मग त्यांनी न विचारताच कधी-कधी ते अगदी सहज भावाने ते पटकन बोलून जायचे. आडिंग हे जे त्यांचं गाव होतं, तिथले पंडित देवीरामजी म्हणून एक गृहस्थ होते. त्यांना ते एक दिवस असंच म्हणाले, की तुमची पत्नी अधिक काळ राहणार नाही. आणि खरोखरीच काही दिवसानंतर ती बाळंतीण झाली आणि त्या बाळंतपणातच वाताचा झटका येऊन तिचं देहावसान झालं. या चैतन्यदास बाबाजींच्या जवळ जर कुणी आपली रडकथा घेऊन आलं, आपलं दुःख सांगितलं कुणी किंवा आपल्या आयुष्यातला अगदी एखादी गरज आहे पण त्याचा अभाव आहे अशी गोष्ट त्यांना सांगून कातर भावाने त्याची पूर्तता व्हावी अशी जर प्रार्थना केली, तर कधी-कधी विचार करायच्या आधीच त्यांचं मन पाघळत असे त्याचं दुःख बघून आणि मग ते आशीर्वाद देत त्याला आणि मग त्याचं दुःख ते दूर होत असे. एक दिवस असेच ते मधुकरी घेऊन परत येत होते. त्याच वेळेला वल्लभ कुलातील
एका अधिकारी गृहस्थ माणसाने आपला अगदी नुकतं जन्मलेलं बाळ त्यांच्या चरणांवर ठेवलं आणि हात जोडून त्यांनी प्रार्थना केली, की मला जितकी मुलं होतात, तितकी आत्तापर्यंत सगळी मरून गेली आहेत. आता तुम्ही कृपा करून आशीर्वाद द्या. निदान हे एक मूल तरी माझं जगू दे. त्याची ती दुःखी कातर अवस्था पाहून त्यांनी आशीर्वाद दिला आणि यांच्या आशीर्वादामुळे ते मूल शेवटपर्यंत चांगलं वाढलं, जिवंत राहिलं आणि पुढं त्याचा सगळा संसार झाला. रंगजीचं मंदिर हे वृंदावनातलं एक प्रसिद्ध मंदिर आहे. त्याचं निर्माण लक्ष्मीचंदजी या शेठजींनी केलेलं आहे. त्यांची पत्नी मोठी धनाची लोभी होती आणि ती ते धन कुठं आहे सांगा, तर तिला माहिती होतं म्हणजे की आपल्या बागेत ह्याच्यात कुठेतरी धन आहे आणि त्याची जागा सांगा म्हणून ती यांच्या बाबाजींच्या पाठीमागे हात धुवून लागलेली होती. शेवटी तिचा पिच्छा सोडवण्यासाठी त्यांनी बघून बागेतल्या एका स्थानाकडे इंगित केलं आणि तिथे तिला पुढे खूप असं गाडलेलं धन मिळालं. हे जे काय सगळं चालत असे ते अर्थातच पंडित बाबांना अजिबात आवडत नसे आणि ते वेळोवेळी त्याचा निषेध करून त्यांना हे करू नका, ह्याचा तुमच्या साधनेमध्ये व्यत्यय येईल असं सांगत असत. हळूहळू कर्णोपकर्णी होत त्यांची ही प्रसिद्धी लोकांपर्यंत पोचली आणि लोकांना तर तेच हवं असतं. आपल्या आईंना सुद्धा एक संत म्हणाले होते कि तुम्हारे पास भगवान का चाहने वाले तो बहुत आएंगे, भगवान को चाहने वाले बिलकुल एक दो होंगे. तर तसं ह्या बाबांच्या झोपडीच्या समोर आता ह्या दर्शनार्थींची रांग लागू लागली आणि या सगळ्यांना बाबाजींच्या आशीर्वादाने आपल्याला काहीतरी हवं असे किंवा त्यांची काहीतरी अडचण सोडावी, म्हणजे या बाबाजींनी सोडवावी असं त्यांना वाटत असे. आता ते इतके त्रासून गेले की त्यांना त्यांचा नियम पूर्ण करता येईना आणि मग उपास घडू लागले. शेवटी त्याच्यातून वाचण्यासाठी काही वेळेला ते आपल्या अडिंग ह्या गावी गुपचूप निघून जात असत. अखेर त्यांना हे म्हणजे सगळ्यांना असं सांगावं लागलं की आता ते सगळं बंद झालंय आणि मी आता काहीही सांगत नाही. तेव्हा लोकांनी सोडलं. आता काय ह्यांच्याकडनं काय कळत नाही म्हणल्यावर लोक यायची बंद झाली आणि मग पुढे त्यांची साधना निर्वेद झाली. असे हे महात्मा या पुछरी इथल्या गुहेमध्येच संवत 1961 कार्तिक वद्य तृतीयेला गोकुळधामाला गेले. तिथेच त्यांचा दाह संस्कारही झाला आणि तिथेच त्यांची म्हणजे त्यांचं ते जे समाधी स्थान असतं छोटंसं तेही तिथेच आहे. ह्यांचे एकच शिष्य होते आणि त्यांना सुद्धा पुछरी के श्री माधवदास बाबाजी असं म्हणून ओळखत असत. आणि आता पुढच्या गोष्टीमध्ये आपण त्यांचं चरित्र ऐकूया. हरिओम.